नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। माझ्यासोबत शिवसेनेचे राम रेपाळे आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे। रेपाळे साहेब, काल प्रचंड असा गोंधळ महासभेत झाला, तुम्ही पूर्ण वेळ होतात। शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय नाहीये हेच दिसून आलं आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी असेल, उपमहापौर असेल, या सगळ्यांनी तिथे गोंधळ घातला। उपमहापौरांनी तर सरळ सांगितलं की जर आमचं ऐकलं जात नसेल किंवा काही गोष्टी होत नसतील तर मी उपमहापौर पद सोडून तिथे बसेल आणि नगरसेवक म्हणून या सगळ्या गोष्टींना विरोध करेल। काय प्रतिक्रिया, का झालं हे सगळं? गेले 30 ते 35 वर्ष ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा सातत्याने फडकतोय। कारण आमची नाव जनतेशी बांधलेली आहे। गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने ह्या महापालिकेवर भगवा फडकतोय। कारण ठाणेकर जनता साथ का देते की शिवसेना विकास करते आणि ठाणे शहरामधला झालेला विकास त्याच्यामुळे भरभरून मतदान शिवसेनेला होत असतं। आणि ह्या वेळेत आम्ही शिवसेना भाजप महायुतीमधून लढलो आणि जनतेने आम्हाला 100पेक्षा जास्त नगरसेवक निवडून दिले। ह्या ठाणे शहराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून। आणि मग ही पहिली महासभा, व या महासभेच्या अगोदर आमच्या गट मिटिंग होत असतात। आमच्या पक्षाच्या गट मिटिंग झाल्या, सर्वपक्षीय गट नेत्याच्या मिटिंग झाल्या। त्याच्यामध्ये सन्माननीय उपमहापौर आमचे मित्र कृष्ण राजू पाटील सुद्धा तिथे उपस्थित होते आणि काही ज्येष्ठ सदस्य भाजपचे होते। त्यावेळेला महापौरांच्या उपस्थितीत असं ठरलं होतं की 3 महासभेमध्ये कुठल्याही प्रश्नोत्तर लक्षवेधी आपण घेणार नाही आहोत। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण सर्व समिती सदस्यांची निवड करूया आणि त्याच्यानंतर हे आपण सर्व ज्या प्रभागातील सूचना असतील किंवा लक्षवेधी असतील प्रश्नोत्तर आपण घेऊया। त्यावेळेला सगळ्यांनी मान्यता दिली। परंतु दुर्दैवाने महासभेमध्ये असं दिसलं की कदाचित ह्या ज्येष्ठ सदस्यांनी त्यांच्या पक्षातील सदस्यांना अवगत केलं नसेल किंवा त्या सदस्यांचं बाकी सदस्यांनी ऐकलं नसावं। ह्या 2पैकी एक गोष्ट झाली असेल। आणि स्वतः कृष्णा पाटील खाली आल्यानंतर आम्हाला आश्चर्य धक्का बसला, अरे तुम्ही तर गट नेत्याच्या मिटिंगमध्ये होता तर आपलं ठरलं होतं आणि आता ही सुरुवात आहे। आपल्याला 5 वर्ष गुण्यागोविंदाने हातात हात घालून महायुतीमध्ये ह्या ठाणे शहराचा विकास करायचा आहे। जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना अभिप्रेत असलेलं काम आपल्याला ह्या ठाणे शहरात उभं करायचं आहे। मग आपण हातात हात घालून चालायला पाहिजे। त्याच्यामुळे तुमच्या पक्षामध्ये तुमचा एकत्रितपणा पाहिजे, ते मला दिसला नाही आणि मग त्याच्यामुळे हा गोंधळ झाला। एकत्र 6-7 नगरसेवक वेगवेगळ्या गटातून उठून उभे राहिले आणि स्पर्धा झाली की मी काय बोलतो, तू काय बोलतो, अशा याच्यामध्ये हे वातावरण खराब झालं आणि मग काही सदस्यांनी मग गोंधळ घालायला सुरुवात केली। आणि वास्तविक पाहता ज्या वेळेला महापौरांनी रुलिंग दिली आणि हे आपल्या गट नेत्याच्या मिटिंगमध्ये अवगतही केलं गेलं होतं आणि आपण मान्यता दिली होती, असं असताना सुद्धा महापौर रुलिंग दिल्यानंतर सुद्धा तुम्ही गोंधळ घातला तर तो शिवसेना खपवून घेणार नाही। मग जशाच तसं उत्तर दिलं जाईल। आणि जे 3 वर्ष 10 महिन्याचं जे त्यांचं म्हणणं होतं ते प्रशासकीय राजवटी होती आणि ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळं माहिती दिलीच असते ना। इथे लपवायचं कुणाला आहे? अहो, आपल्या दोघांना एकत्र काम करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये एवढा जोरदार विकास चालू आहे शिवसेना भाजप आपल्या महायुतीचा, तसंच आपल्याला ठाण्यामध्ये करायचं आहे। आम्ही काय नवी मुंबईसारखं उलटं सुलटं काम करणारे लोक नाही आहेत। आमचे आदरणीय पक्षाचे प्रमुख मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आमचा पक्ष चालतो। त्यांच्या दिलेल्या आदेशानुसार युती धर्माचं पालन करून आम्ही ह्या शहराचा गाडा हाकणार आहोत आणि एक आदर्श ठाणे शहर, सुदैवाने मुख्यमंत्रीपद ठाण्याला मिळाल्यानंतर आपण बघताय की किती झपाट्याने विकास होतोय, ठाणे बदलतंय आणि लोक त्यांना पसंती देत आहेत। मग असं करून तुमच्या एकमेकाच्या गटामध्ये इगो पकडून किंवा क्रेडिट घेण्यासाठी करणं योग्य नाही आहे। त्याच्यामुळे ही याची पुनरावृत्ती पुढच्या महासभेत होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। आणि बघा नवी मुंबईत काय झालं, आम्ही अजून तसं केलंय का?
तसं नवी मुंबईत जे झालंय त्याचं काहीतरी वचपा इथे काढण्याचा प्रयत्न, आता काही शिवसेना वगैरे करण्याचा काही प्रयत्न आहे? बघा, शिवसेना भाजपाचे मंत्री महोदय आदरणीय गणेश नाईक साहेब खूप अनुभवी आहेत, मोठे नेते आहेत. त्यांना कायद्याचं तर पूर्णपणे माहिती आहे, नॉलेज आहे. खूप ते त्यांना कायदे पंडित आहेत ते. आपण बघता मीडियामध्ये किती त्यांना ज्ञान, आगाध ज्ञान आहे. मग त्यांनी केलंय म्हणजे त्यांना काहीतरी ऍक्ट, कायदे सगळं माहिती असतील ना. मग त्या आधारे त्यांनी केलं तर दुसरीकडे पण कदाचित होऊ शकतं. आणि मग ऍक्शनवर रिॲक्शन तर येतच असते ना. परंतु बघू, युती धर्माचा नेहमी पालन करणारे आमच्या पक्षाचे नेते, त्यांचा जसा आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये झाल्याशिवाय राहणार. मी मगाशी बोलताना म्हटलं की कालच्या महासभेत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये समन्वय दिसून नाही आला, परंतु मगाशी पवन कदम गटनेते आणि आता राम रेपाळे यांनी एक गोष्ट सांगितली की महासभा व्हायच्या आधी गटनेत्यांची मीटिंग झालेली होती आणि या मीटिंगमध्ये उद्या महासभेत काय घडणार आहे हे सगळं ठरलं होतं. हे ठरलेलं असताना सुद्धा भाजपमध्ये हा गोंधळ पाहायला मिळाला. मग भाजपचा अंतर्गत काही वाद आहे किंवा अंतर्गत समन्वय नाही असं काही आहे का? तुम्हाला काय वाटतं? बघा, हा प्रश्न त्यांना विचारला तर बरं होईल. तुम्हाला काय परंतु वाटतं? जे चित्र दिसलं त्याच्यामध्ये काही गट इकडून, काही गट पाठीमागून, काही गट बाजूने, असे वेगवेगळे. काही लोक तर डायसवर जाण्याचा प्रयत्न करत होते का की मीडियामध्ये यावं. परंतु आपण अभ्यासपूर्ण भाषणातून जनतेचे प्रश्न मांडायला पाहिजेत आणि जे आपलं सगळ्यांचं सभाशास्त्राप्रमाणे ठरल्याप्रमाणे की बाबा आपल्याला हे करायचं ते भाजप असू द्या, शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, कुठलेही पक्ष असेल. राष्ट्रवादीचे सदस्य ऐकले की बाबा आपलं याच्यामध्ये झाले, गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये झालेलं आहे, त्यामुळे बाकी सर्व शांत राहिले. परंतु मग यांचं का ऐकलं जात नाही हा प्रश्न आपण त्यांना विचारलं तर बरं होईल. पण आता येणाऱ्या महासभेत किंवा येणाऱ्या आता 5 तारखेला तुम्हाला सांगतो, 5 तारखेला परिवहन समिती बसतीये, त्याचे सदस्य बसतायत, स्वीकृतचे सदस्य बघतायत, बाकी शिक्षण समिती, बाकीच्या समित्या आहेत त्याचे देखील सदस्य बसतायत. तर या सदस्यांची निवड होताना, राम रेपाळे साहेब, या सगळ्या सदस्यांची निवड होताना शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये समन्वय दिसून येईल का? सगळ्यांचेच सदस्य यामध्ये बसतील का? बघा, आम्ही तर पहिल्या पण सांगितलं की महायुतीचा मेन अजेंडा विकास आहे, पण प्रेम तर दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे ना. तर आम्ही महायुतीचा अजेंडा घेऊनच चाललेलो आहे. आम्ही युती धर्माचं पालनच करतोय. समोरच्यानी गाय मारलं म्हणून आम्ही वासरू मारत नाही. परंतु ऍक्शनवर रिॲक्शन नक्की येते. बघूया, आता 5 तारीख जवळ झालेली आहे. आपल्याला दिसेल ह्या महासभेमध्ये की काय काय होतं. ऍक्शनवर रिॲक्शन म्हणजे मी एक स्पष्ट प्रश्न आणि शेवटचा प्रश्न राम रेपाळे यांना विचारतोय. परिवहनचे मला वाटतं 12 सदस्य आहेत, स्वीकृतला 10 सदस्य बसणार आहेत. या सगळ्या याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पक्षांना किंवा भाजपला समाविष्ट भाजप होणारे नाही होणारे काय काय नक्की गेम प्लॅन काय चाललंय आता शिवसेनेचा? मी आताच तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचे मंत्री महोदय गणेश नाईक साहेब एक अनुभवी नेते आहेत. त्यांना माझ्यापेक्षा खूप कायद्याचं ज्ञान आहे. मग त्यांनी कुठल्या कायद्याच्या आधारे केलंय त्याची आम्हाला माहिती घ्यावी लागेल. पुढे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्या कायद्याचे अधिकारी 12च्या 12 सदस्य भाजपचे गेले आणि कुठल्याही पक्षातल्या कार्यकर्त्याला वाटतं की माझ्या पक्षातील जास्तीत जास्त सदस्य हे महापालिकेत गेले पाहिजे, त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे. हे तर प्रत्येक पक्षातल्या नेत्याला वाटतं, कार्यकर्त्याला वाटतं. तर ते आम्हाला वाटलं तर काय वाटू शकतं. परंतु कायदा त्यांना जास्त माहिती आहे. त्यांचे जात असतील तर आम्ही बघू, ठरवू काय करायचं. 5 तारखेला आपल्याला दिसेलच की आमचे स्वीकृत किती गेले, परिवहनमध्ये किती गेले आणि कुठल्या आणि पण आमचा अजेंडा विकासाचा आहे. नाही, पण शिवसेना आणि भाजपमध्ये यापुढे होणाऱ्या महासभेमध्ये असतील किंवा ह्या सगळ्या बाकीच्या ह्या ज्या छोट्या मोठ्या ह्या सगळ्या निवडणूक आहे एकत्र लढल्या जातील, समन्वय असेल, समन्वय कराल, कसं वाटतं? आमची इच्छा तर एकदम ओपन आहे. आम्हाला स्पष्ट आदेश आहे महायुतीमध्ये काम करायचे.
आणि आम्ही महायुतीमध्ये काम करायला आम्हाला आवडेल, परंतु ती दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे ना. आम्ही तर आजही त्यांना बोलतो की बाबा आपण एकत्र मिळूनच काम करूया आणि आपण ठरल्याप्रमाणे वागूया. तुम्ही ठरल्याप्रमाणे वागत नसाल तर आम्ही काय करावं? आम्ही नुसतं मिटिंगमध्ये तुम्ही लांबणं पळणार असेल तर काय करणार? माझ्यासोबत राम रेपाळे होते आणि काल जो महासभेत गोंधळ झाला त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. थोड्या वेळापूर्वी पवन कदम यांनी देखील स्पष्टीकरण दिलं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, महासभा होण्यापूर्वी जेव्हा गटनेत्यांची सगळी मिटिंग झाली होती त्यांचं असं म्हणणं आहे की महापौर होते, उपमहापौर होते आणि त्यामध्ये ठरलेलं की एवढेच विषय जे आहेत ते उद्या महासभेत घेतले जातील. त्यामुळे हा सगळा गोंधळ का झाला? भाजपमध्ये इंटरनल काही समन्वयाचा अभाव होता का? हा देखील प्रश्न आता राम रेपाळे यांनी उपस्थित केला. आणि दुसरी गोष्ट महत्वाची मी सांगतोय, 5 तारखेला परिवहन समितीचे सदस्य, स्वीकृत सदस्य, शिक्षण समिती बरेच सदस्य बसणार आहेत. त्यामध्ये शिवसेना नक्की काय करते? भाजपला या सगळ्या समितीच्या सदस्यांमध्ये सहभागी करून घेते का? की काय चित्र वेगळं दिसतंय हे 5 तारखेला नक्की कळेल. हा मला सगळा इंटरव्ह्यू पहा आणि राम रेपाळे यांनी नक्की काय संदेश दिलाय, काय सांगायचा प्रयत्न केलाय याचा देखील थोडासा अभ्यास आपल्या सर्वांनाच करावा लागणार आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.